प्रेक्षकांनो नमस्कार। चला तर मग आज बघूया घरोघरी मातीच्या चुलीमध्ये काय घडतंय ते। तर इकडे जानकी म्हणते वा आई वड्यांचा काय खमंग वास सुटलाय, आहा हा हा असं म्हणून चालू आहे सगळं। आता माहित नाही कसे झाले ते, तुम्ही शिकवल्याप्रमाणे सगळे केले तर मी असं म्हणून सारंग भाऊजींना आता आणून देते, कसे झालेत सांगा। तर सारंग भाऊ तो म्हणतो आणा आणा, तर जानकी म्हणते सांगतो ना कसे झाले ते, आणि मग सारंग ना दही वडे खातो बरं का ते। आणि मग तो कौतुक करतो आणि म्हणतो खाऊन एक नंबर झालेत आ वहिनी, आ हा हा मस्त मस्त झालेत बरं का, एकदम भारी झालेत। म्हणजे तिखट मसाला मीठ सगळं मस्त जुळून आलंय, फर्स्ट क्लास। तर जानकी म्हणते वा वा आणखीन एक आणू का, तर अगं एक काय अजून 4 आण, आज पोट भरून खाणार आहे मी असं म्हणून। आणि आता तोपर्यंत ना इकडे जानकी वळत असते, तोपर्यंत तिकडनं आजी येते आणि दोघींची टक्कर होते। आई आई ग आई आई ग म्हणून आजी ओरडते जानकीला, डोकं फुटलं ना माझं असं म्हणते। आणि काय बंजाळलेली असतेस ग तू, सारखी आपण कामात आहोत असं दाखवायचं असतं तुला असं म्हणून टोमणा आणि मारते। आजी सॉरी तिथेच काय हात मारताय, बघू बरं काय बघू नको असं म्हणून ओरडतात बरं का। आणि आजी बसा बसा तुम्ही असं म्हणून खुर्ची काढून देते। आणि मग त्याच्यानंतर सॉरी सॉरी ते सारंग भाऊजींना वडे हवे होते ना म्हणून ते गडबडीत लक्षात नाही गेलं। तर आजी म्हणते वाह छान, एका सुनेला घराच्या बाहेर काढलंय आणि एक सून वडे तळते वडे असं म्हणून बोलतात बरं का इथे। आणि आता जानकी गपगुमान तिकडे किचनमध्ये जाते आणि हा दही वरपतोय असं म्हणून दही म्हणजे त्याला ओरडतात, छान चाललंय तुमचं असं म्हणतात। मग सुमित्राई म्हणतात आई तू जरा शांत बस बघू, तर आई म्हणतात बरं ठीक आहे म्हणजे असं चाललंय आणि दोघांची खाणाखुणा चालल्यात, मस्त झालेत वडे असं म्हणून सारंग म्हणतो। आणि वहिनी म्हणजे ते काय दह्यावरती तू खजूर आणि पुदिन्याची चटणी टाकली आहेस ना त्यामुळे मस्त लागते एकदम असं म्हणून सांगतो। आणि मग त्याच्यानंतर आजी बघा कशी बघते त्याच्याकडे सारंगकडे, आणि आजी आपल्याकडे बघते असं बघून ना सारंग विचारतो अगं अशी बघतेस का, हवेत का तुला घे, तर आजी म्हणतात नको असं म्हणून, मला भूक नाही असं म्हणतात, तूच खा। मग सारंग म्हणतो बर, मग आजी म्हणतात तू असं कसं करू शकतो, सारंग म्हणतो अगं मग लगेच अरे गुन्हा ऐश्वर्याच्या वडिलांनी केला असं आजी बोलायला चालू करतात आणि शिक्षा कोणाला मिळाली असं विचारतात, ते ऐश्वर्याला मिळाले असं म्हणून। आता सारंग बघा ॲक्टिंग कसली करतोय बरं का। आजी म्हणतात मला हे आवडलं नाही हा, अरे पटलं तर अजिबात नाही, आणि मग जोरात मारून घेतात आणि स्वतःच्या हाताला ताई असं म्हणतात। मग लगेच सारंग म्हणतो लागलं ना कशाला ओरडतेस, आणि काय पटलं नाही आहे तुला आजी, हे बघ काय आहे मी जे वागलो ना तर योग्यच वागलोय, ऐश्वर्याची चूक होती म्हणून मी तसं वागलोय आजी असं म्हणून। तर जानकी तिकडे लक्ष देत नाही बरं का, तिच्या कामात असं दाखवते, पण त्यांची जर का चूक नसेल तर त्यांनी तसं सिद्ध करावं, पुरावा आणून दाखवावा असं इकडे लगेच सारंग म्हणतो। आणि आजी त्याचं लक्ष ऐकते तर आई पण तिकडनं ऐकते बरं का, आजी अशी बघायला लागते तोपर्यंत सारंग म्हणतो हां खरं बोलतोय मी, त्यांनी जर पुरावा आणून दिला स्वतःला निर्दोष शुद्ध करावं, त्यांनी जर का तसं केलं ना तर आईच म्हणाली आहे मला की ऐश्वर्याला पुन्हा घरात या घेईन म्हणून, हो की नाही ग आई असं म्हणून तो आईकडे विचारतो बरं का प्रेक्षकांनो। आणि आपलंच बोलणं हे अशा पद्धतीने ऐकून आईना धक्का बसतोय, तर जानकी पण शॉकमध्ये जाते। तर आजींची रिॲक्शन मात्र काहीतरी वेगळीच आहे, त्या आ असं करून जानकीकडे आणि इकडे सुमित्राकडे बघत असतात बरं का। आणि मग हां असं म्हणून ऐश्वर्या बद्दल सारंगला विचारतात, तर सारंग म्हणतो स्वतः म्हणाले ती मला, तर आजी म्हणतात मग ठीक आहे मग हरकत नाही। आणि मग इकडे ना प्रेक्षकांनो आजी म्हणते नाही माझी खात्री आहेच की ऐश्वर्या असं काहीच करणार नाही म्हणून, आणि मग म्हणते माझी शाणीम कुंडी आहे ती असं म्हणून चाललं या दोघींचं इथे म्हणजे आजीचं बोलणं। आणि मग आजी एकदम हाक मारते जानकी आता मला दही वडे घेऊन येच असं सांगते। तर जानकी अविश्वासाने ना सुमित्रांकडे बघते, तर सुमित्राही आपल्या केनेसं तोंडबिंड पुसतात म्हणजे घामाला वगैरे तसं पुसतात। तर काय म्हणे पुदिन्याची चटणी घातली आहे, तर बघूया तरी कशी घातली आहे वगैरे असं आजीचं चाललंय। आता जानकीला म्हणतात लवकर आण, तर जानकी परत म्हणजे वडे घेऊन येते आणि म्हणते किती वेळ घेते असं आजी म्हणत असतात त्यांच्याबद्दल। तर सारंग म्हणतो हे घे तू खा, आपली प्लेट पुढे करतो। तर आजी म्हणतात तिचं काम आहे ना ती आणेल असं म्हणून। आणि मग किती वेळ लावते पुरा, पण एकदा म्हणतात म्हणजे किती वेळ लावते, मग सारंग म्हणतो आत्ता सांगितलंस ना आणेल ती असं म्हणून। मग जानकीने सारंगकडे बघत राहते बरं का प्रेक्षकांनो विश्वासाने, तिला बहुतेक कुणकुण लागली, आता बघूया काय करणार ते, चमचा आण असं म्हणून परत सुमित्राईंकडे बघत आणि इकडे सांगतात। तर सुमित्राईंना कळत नाही आहे काय चाललंय, ते आजी परत जानकीला पाठवतात। तर जानकी अशी की नाही सरबरल्यासारखीच विचारातच आहे, हो म्हणते नाही म्हणते, विस्कटलेलं डोकं आहे असं आजी जानकीबद्दल म्हणतात। तर तू म्हणजे शांत हो दहीवडा खा तिला दे असं म्हणून सांगतात। तर चमचा आणून दिल्यानंतर आजी वरपायला चालू करतात बरं का दहीवडा, आणि जानकी मात्र गडबड गोंधळ चाललाय तिच्या डोक्यामध्ये। खरंच खूप म्हणजे टेन्शनचं काम आहे बरं का प्रेक्षकांनो, काय होणार पुढे बघूया। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, वड्याबद्दल आजी बोलत बोलत खाते इथे।
तर आता वकील साहेब आणि ऐश्वर्या आले तिकडे पोलीस स्टेशनमध्ये. सर हे घ्या, सयाजीरावना भेटण्याची परमिशन काढली. तर ते पोलीस ती परमिशन लेटर वाचतात आणि मग आता ऐश्वर्या आता जाणार आहे सयाजीरावांना भेटायला. बघूया या दोघांच्यात काय काय बोलणं होतंय ते. फक्त 10 मिनिटच भेटू शकतात असं सांगतात. तर आता ऐश्वर्या थँक्यू म्हणते आणि आतमध्ये जाते. आता काय ऐश्वर्याला सांगतात ते बघूया, कारण ऐश्वर्या लगेच डॅडा डॅडा करत जाते हाक मारत. आयशू बाळा तर त्याचे डॅडा कसे आहे तुम्ही? आयशू काय बी कर ग, पण मला लवकरात लवकर इथनं बाहेर काढ ग. त्या रणदिव्यांना एकेकाला गोळ्या घालणार आहे असं म्हणतात. डॅडा शांत व्हा शांत व्हा, तुम्ही असं बोलू नका असं ऐश्वर्या म्हणते. हे बघा डॅडा, तुम्हाला इथून बाहेर काढण्यासाठी मी माझे सगळे प्रयत्न करते, पण तुम्ही प्लीज शांत राहा. मी बी अंधारात तिच्यासमोर काय काय बोलून बसलो, म्हणजे काय कळत नाही मला. आता तिच्याकडे माझ्या आवाजातलं रेकॉर्डिंग आहे तर जी खोटी आहे असं लगेच ऐश्वर्या म्हणते बरं का. आणि मग म्हणते हो, म्हणजे कोणीतरी तुमचा आवाज काढलंय हे आपण सिद्ध करू शकतो असं आपण. लगेच ऐश्वर्या सांगते मला वकिलांनी हेच सांगितले. ओके, मग लगेच हे बेस झालं बघ, म्हणजे आता मला इथून लवकरात लवकर सुटका होईल. तर ऐश्वर्या म्हणते डॅडा डॅडा प्लीज तुम्ही शांत व्हा, उगाच इतके एक्साइट होऊ नका, जरा शांत व्हा. आणि मग त्याच्यानंतर वकिलांनी हे पण सांगितले की या केसमध्ये जर का संपतसारखा साक्षीदार सापडला तर, आणि त्याच्या समोरच्या पार्टीने संपतला साक्षीदार म्हणून उभं केलं, त्यांनी जर का साक्ष दिली तर मात्र अवघड आहे बरं का सगळं असं म्हणून ऐश्वर्या सांगते. तर डॅडा तुम्ही फसाल या सगळ्यामध्ये असं समजून सांगते. पण हे बघा, अशी वेळ येणार नाही. ओके, आपण ती येऊच द्यायची नाही आहे वगैरे असं म्हणते बरं का. आधार पण देते मी, ते तुम्हाला सोडवतील आणि मी माझे पूर्ण प्रयत्न करते डॅडा. ओके, तर सयाजीराव म्हणतात माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आयशू, मला खात्री आहे तुम्हाला इथून सोडवशील याची. तू जे काय करतेस ते कर, पण बाकी कुठला बी साक्षीदार जे उभा करतील तर त्याची काळजी तू करू नको. तर ऐश्वर्या म्हणते ते सगळं ठीक आहे डॅडा, पण मग त्या ऋषिकेशनी सौमित्रने जर का संपतला शोधलं तर. तर सयाजीराव हसतात करून आणि म्हणतात शोधू देत, हवं तेवढं शोधू देत, शोधून थकतील, पण संपत का गावायचा नाही त्यांना. इतका कॉन्फिडन्स आहे बघा सयाजीरावांना. तर ऐश्वर्या म्हणते डॅडा म्हणजे तुम्ही संपतला त्याला पण वरती. तर लगेच सयाजीराव म्हणतात नाही का पोरी, जग सोडून नाही गेला तो, फक्त गाव सोडून गेलाय तो. तर ऐश्वर्या म्हणते डॅडा पण कुठे, तो जर का परत आला तर त्याचा काय भरोसा. मला सांगा तो आता कुठे राहतोय, काय करतोय ते. हे बघा त्याचं जर का म्हणजे घरदार कोणाला कळे ना तर मग झालं, तो सौमित आणि ऋषिकेशाच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की काहीतरी प्रयत्न करतील असं ऐश्वर्या म्हणते. तर त्यांचं संपत लगेच सयाजीराव म्हणतात तर संपत त्यांना सापडणार नाही म्हणून मी सांगितलं ना तुला असं म्हणून विचारतात. आणि मग ऐश्वर्या असं कंट्रोल करते स्वतःला आणि म्हणते डॅडा डॅडा हो मला तरी सांग ना, तो कुठे राहतो काय करतो, म्हणजे नीट मी तरी जाऊन त्याला भेटते. आणि मग सयाजीराव कोण येत नाही ना, कोण ऐकत नाही ना, कोण नाही ते विचारतात आधी आणि मग सांगतात. ऐश्वर्या इकडे तिकडे बघते आणि ते जवळपास कोणी नाही आहे. मग त्याच्यानंतर लगेच म्हणतात हे बघ तो त्याच्या घरी नाही आहे, तो ना आपल्याच गोडाऊनवर आहे असं म्हणून सांगतात बरं का. आणि मग त्याच्यानंतर काय ऐश्वर्या खुश होते बरं का, आपल्या गोडाऊनवर, डॅडा 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 तुम्ही किती ग्रेट आहात असं म्हणते. सयाजीराव म्हणतात आपली माणसं लक्ष ठेवून आहेत त्याच्यावर असं म्हटल्यानंतर लगेच तुम्ही ऐश्वर्या कमाल केली तुम्ही असं म्हणून डॅडाला म्हणते. आणि म्हणते आता तुम्ही बघाच डॅडा तुमची मुलगी काय करते ते, आणि डॅडा मी तुम्हाला या केसमधून सही सलामत बाहेर काढते असं म्हणते बरं का. आणि काही झालं ना तरी मात्र मी तुम्हाला शिक्षा होऊ देणार नाही हा शब्द आहे माझा असं चाललंय. तर इकडे सुमित्राईंना न राहून शेवटी जानकी विचारतेच बरं का प्रेक्षकांनो की आई एक विचारू का हो तुम्हाला असं म्हणून डायरेक्ट विषयाला चालू करते. ते म्हणते मगाशी सारंग भाऊजी जे काही बोलले ते खरं आहे का विचारते, कारण त्याच्या आधी सुमित्राई म्हणत असतात की तू वडे खाल्ले नाहीस, तू वडे खाल्ले पाहिजेस, तू बारीक झालेस वगैरे असं म्हणून, म्हणजे सगळ्यांना खायला घालतेस आणि तूच खात नाहीस असं म्हणून त्या बोलत असतात. पण जानकी तो विषय बाजूला ठेवते आणि म्हणते की तुम्ही सारंग भाऊजीशी असं बोललात का हो, की सारंग भाऊजी मगाशी कशा म्हणाल्या ती निर्दोष असल्याचा पुरावा आणला, म्हणजे ऐश्वर्याने निर्दोष असल्याचा पुरावा आणला तर तुम्ही तिला पुन्हा घरात घ्याल म्हणून. हो आई तुम्ही असं म्हणालात का. तर सुमित्राई गप्प बसतात. तर असं काही बोलणं झालं का तुमच्यात असं जानकी विचारते. तर लगेच बोलणं म्हणजे काय झालं का, मग ते सगळं फ्लॅशबॅक दाखवलं बरं का. कालसुद्धा ना ती खोटं बोलत होती, दोष तिचाच आहे वगैरे असं त्या सांगत असतात. सुमित्राई दोष द्यावा तर आणून देईन, पुरावा तिने आणून द्यावा, मग आपण कसा विश्वास ठेवणार असं म्हणून त्याने म्हटलं होतं. तर सारंग म्हणतो त्यांचा काही दोष नसेल तर या घरात त्यांना जागा नाही आहे, दोष असेल तर. पण सर समजा त्यांचा काही दोष नसेल तर पुन्हा घेशील का त्यांना या घरामध्ये असं सारंग विचारतो. तर लगेच बघू असं सुमित्राईने म्हणतात असेल पुरावा तर त्यावेळेला बघीन मी, घेईन सुद्धा कदाचित असं मी बोलले होते. आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो जानकी आता सुमित्राईंना काय म्हणते बघा. आई अहो पण
हे बघा म्हणजे कसं आहे असं ती बोलते आणि मग म्हणते सुरू करते, मग तुम्ही असं कसं बोलला? तर लगेच सुमित्रा म्हणते, त्या क्षणी मी काय बोलणार होते की म्हणून मी म्हटलं की ठीक आहे पुरावा आणून दिला तर कदाचित हो म्हणेन म्हणून. आणि मग अगं मी त्याला वचन वगैरे काही दिलेलं नाही आहे, पण तो मात्र तसं समजून बसला आहे. त्याला आता मी तरी काय करू, जाऊ दे म्हणून गप्प बसले मी. तुम्हाला माहिती आहे ना सारंग भाऊजी कसे आहे, तुम्ही गप्प तरी का बसलात? त्या क्षणी मग काय करणार होते? तर जानकी बोलायला परत कसं अहो पण तर लगेच ऐश्वर्या काय असा पुरावा आणून देणार आहे का? ती निर्दोष आहे म्हणून नाही ना. आणि जर जानकी विचारते तिने पुरावा आणला तर असं म्हणून प्रश्न विचारते. जर तिचं डोकं कसं चालतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ती काय काय करू शकते हे सुद्धा माहिती आहे आपल्याला. आणि ऐश्वर्या म्हणजे काही करू शकते, काही कटकारस्थान करू शकते ती. आई तिने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा गैरफायदा घेतला तर काय करणार आपण असा प्रश्न विचारते. तिने तू पुन्हा एकदा तुमचा फायदा घेतला तर काय करणार तुम्ही? आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो आता जोगतीन आली बरं का तिथे, देवी आईचा उदो उदो म्हणून. आणि मग ह्यांना प्रश्न पडला, अगं बाई म्हणजे जोगतीन अशी यावेळेला अचानक. आणि मग दोघीजणी बाहेर गेल्या. जोगतीन आता काय म्हणते बघूया. तिनं काहीतरी संकेत दिलाय नेहमीप्रमाणे. देवी आईचा उदो उदो असं म्हणत येतात. सुमित्राई लगेच पाया वगैरे पडतात जोगतिणीच्या. तिला घरामध्ये घेतात. जानकी पाणी वगैरे आणून देते, ओटीचं सामान घेऊन येते असं म्हणून सांगते जानकी. आणि मग जोगतीन बघा काय म्हणतात त्या बसल्यानंतर. प्रेक्षकांनो नवीन ट्विस्ट येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण बरंच काय काय घडणार आहे असं दिसते आपल्याला. कारण जोगतिणीचा संदेश तसाच आपल्याला काहीतरी वेगळी संकेत देऊन जातोय. बघूया आता तो काय आहे ते. त्याआधी जानकी छान अशी देवीला हळदी कुंकू वाहते, जोगतिणीला हळदी कुंकू लावते, ओटी वगैरे भरते, असं सगळं चाललंय. नमस्कार करते ती त्यांना. आणि मग जोगतीण बघा किती आशेनं बघते जानकीकडे. छान ओटी वगैरे भरून झाल्यानंतर सुमित्राई पण कौतुकाने बघतात. आणि मग प्रेक्षकांनो आता जोगतीण जे काही बोलायला चालता करता त्या म्हणतात रात्र वैऱ्याची आहे. आता जानकी बघा कशी शॉक होऊन ऐकते. सावध राहा असं त्या तिला सांगतात. जोगतीण जानकीला म्हणतात रात्र वैऱ्याची आहे, तू सावध राहा. आणि आता प्रेक्षकांनो सुमित्राईंना पण धक्का बसलाय. आज पाणी प्यायले तुझ्या दारी असं म्हणतात, कारण खूपचा लांबचा रस्ता असणार आहे यापुढचा असं म्हणून सांगतात त्या. माझाही आणि तुमचाही असं म्हणून सांगतात. आता नेमकं काय घडणार, कारण काहीतरी टेन्शन असल्याशिवाय असं बोलणारच नाहीत ना. सुमित्रा म्हणतात अगो बाई हे काय बोलताय तुम्ही? जेव्हा जेव्हा भक्तांवरती संकटाचं सावट येतं तेव्हा तेव्हा ही देवी आई भक्तांच्या मागे उभी राहते असं म्हणतात त्या. आणि ते सुमित्राई देवी आईला नमस्कार करतात. जोगतीण परत एकदा सांगते रात्र वैऱ्याची आहे, पदोपदी घात होईल असं म्हणतात जोगतीण. सुख म्हणता म्हणता दुःख हातात हात देईल अशा शब्दात त्या बोलतात. आणि म्हणतात मूळ विसरू नका, कुळ बुडू देऊ नका असं म्हणतात. आणि म्हणतात लहान लेकरांच्या फुलासारख्या मनावरती धूळ येऊ देऊ नका असं म्हणतात. आणि मग प्रेक्षकांनो सुमित्राई पण असं शॉकून म्हणजे धक्का बसला एकदम हे सगळं बोलणं ऐकून. जानकी पण घाबरले बरं का प्रेक्षकांनो. जानकी विचारते त्यांना काही चुकले का आमचं, कसं का बोलताय तुम्ही? तर जोगतीण हसते आणि म्हणते आई काही बोलत नसते असं म्हणतात त्या पुढे. आणि मग त्याच्यानंतर ती फक्त बघत असते असं म्हणतात त्या. आणि म्हणतात पुढे आणि बघता बघता जे काही दिसलं त्या वादळाची चाहूल द्यायला मी आले आहे असं म्हणतात. कसलं वादळ येणार आहे प्रेक्षकांनो? कारण त्या म्हणतात सावध करायला आले आहे मी तुम्हाला असं म्हणतात. वेळ वाईट आहे तुमची असं म्हणतात. काळ सोकावलेला आहे पुढे असं सांगतात त्या. आणि प्रेक्षकांनो हे काय ते ऐश्वर्याबरोबरच असेल. सावध राहा म्हणून परत एकदा सांगतात. सोबत राहा, सावध राहा, नाहीतर फसाल तुम्ही या सगळ्यामध्ये असं इकडे सांगितले. आणि म्हणजे स्वतःच्या चुकांवरती डोकं आपटत बसाल तुम्ही असं म्हणतात, तुमच्या चुकांवरती. आणि त्या देवी आई तुमचं रक्षण करो असं म्हणून देवी आईला प्रार्थना पण करतात. आणि म्हणतात त्या देवी आईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो. आणि मग सुमित्राई आणि जानकी नमस्कार करतात. पण शक्यतो प्रेक्षकांना हे ऐश्वर्यावरूनच असावं असं वाटतं. बघूया पुढे काय काय घडणार आहे ते. त्या येतात, ओटी परत ठेवतात आणि तिथून निघून पण जातात प्रेक्षकांनो. पण ही कसली तरी भीतीची चाहूल मनात आलेली आहे. काय घडणार हे बघत राहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण नवीन काहीतरी चॅलेंजेस, नवीन काहीतरी वळणं येत राहतीलच. बघूया आता काय घडतंय ते. तर प्रेक्षकांना ऐश्वर्या आल्यानंतर ऐश्वर्याची आई विचारते, ऐशू थांब ना गं, भेटले का गं डॅडा तुझे? काय म्हणाले ते? तर लगेच ऐश्वर्या आपल्या आईकडे बघते आणि म्हणते डॅडा म्हणाले घरी जा आणि तुझ्या आईला गोळी घाल असं म्हणून सांगितलं डॅडाने. इतक्या कठोर शब्दात बोलते. अगं काय बोलतेस तू असं आई म्हणतात. आणि सांग ना गं काय बोलणं झालं, कसे आहेत ते? तर ऐश्वर्या म्हणते कसे असणार आहेत ते? बायकोने फसवणूक केल्यानंतर नवरा कसा असणार आहे तसेच असणार आहेत माझे डॅडा. आणि तू कशाला गं ही फुकटची नाटकं करतेस की तुला किती काळजी आहे त्यांची, तुला किती त्रास होतोय, कशाला नाटकं करायची
ती सगळी. तुला पण हेच हवं होतं ना की माझे डॅडा जेलमध्ये जावेत. खुश, आज माझे डॅडा जेलमध्ये आहेत. दे अजून त्यांना त्या जानकीची साथ दे. तुझ्यामुळे झालं हे सगळं. काय मस्त कामगिरी बजावले त्या जानकीने असं म्हणते. तुमच्या दोघांचा ना हा प्लॅन होता ना सगळा असं म्हणते बरं का. तुझ्या लाडक्या जानकीच्या मनासारखं झालं. दोघांनी येऊन आता सेलिब्रेट करा. खूप खुश असशील ना तू, असं इतक्या शब्दात बोलते बिचारी ऐश्वर्याची आई. ती म्हणते हे बघ हे बाळा, असं नाही आहे ग, खरंच असं काही नाही आहे, तू शांत हो ग असं म्हणून त्या समजायचा प्रयत्न करतात. आणि म्हणतात अगं ऐक ना ग, आणि आता तूही अशीच वागलीस तर म्हणजे मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं. तर लगेच का जा की तुझ्या खोलीमध्ये भिंतींकडे बघत बस, त्यांच्याशी गप्पा मार, मला नको इकडे बोर करूस असं म्हणून ऐश्वर्या म्हणते. आणि म्हणते हे बघ तुला जर का करायचं होतं ते तू केलेलं आहेस. आता मला जे करायचं आहे तेच मी करणार, मला जे वाटेल ते मी करणार. इतक्या शब्दात ती बोलते आणि तिकडनं निघून जाते बरं का प्रेक्षकांनो, बिचारी ऐश्वर्याची. प्रेक्षकांनो, शर्वरीने आपल्या आईला फोन लावलाय. तिकडे सुमित्रा विचारतात ट्रॅफिक लागलं म्हणजे कुठे बाहेर गेला होतात का. तर शर्वरी म्हणते गेलो होतो. मग शरू अगं काय झालं, तुम्ही परत म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन आलात का. तर लगेच शरू म्हणते की हो डॉक्टरांकडे जाऊन आलोय असं म्हणजे गेलो एकदासं केलं एकदा विक्रांतच्या आईच्या मनासारखं असं टोमण्याच्या स्वरूपात बोलते. झालं तुझं मन शांत आई असं विचारते. अगं आया जे काही करतात ते मुलांच्या सांगण्यासाठीच करतात ग, समजलं ना तुला, नेहमी असाच विचार करायचा शरू असं म्हणून सांगतात सुमित्राई. शर्वरी म्हणते बरं ठीक आहे, आता आपण त्यांचा विषय काढून का बोलत बसलोय, मला सांग घरी सगळे कसे आहेत, ठीक आहेत का. तर सुमित्राई म्हणतात नाही ग, एक संपलं की दुसरं सुरू होतं, आता कोणी काय केलं असं शर्वरी विचारतात. सुमित्राई म्हणतात कोण करणार, एकच आहे ती ऐश्वर्या आणि तिचे वडील. मग त्याच्यानंतर शरू अगं उद्या आपली कोर्टात केस आहे असं म्हणतात बरं का सुमित्राई. आणि शर्वरी म्हणते म्हणजे. मग सुमित्राई म्हणतात तुला आठवतंय का नाना ज्यांनी किडनॅप केलं होतं तो सारखा माणूस बॉस असं म्हणायचा. मग हो बॉस तर बॉस सापडलाय असं सुमित्राई सांगतात शर्वरीला आता. आणि मग त्याच्यानंतर ज्याच्या सांगण्यावरून गुंडांनी नानांना किडनॅप केलं होतं, मग कोण आहे तो बॉस असं म्हटल्यानंतर दुसरं कोण असणार ते सयाजीराव. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सगळं केलं होतं. आणि मग इकडे विक्रांतला पण धक्का बसतोय, काय सांगते सगळं सयाजीराव, मग त्याच्यात किती नीच माणूस आहे हा असं म्हणून शर्वरी म्हणते किती त्रास देणार आहे हा आपल्याला असं म्हणते बरं का. आणि ती ऐश्वर्या ती असेलच या सगळ्यामध्ये. तर सुमित्राई म्हणतात असणारच ती सामील, पण अजून ना तिच्या विरुद्ध पुरावे मिळालेले नाही आहेत आपल्याला. बघूया आता पुढे काय घडतंय ते, आता कोर्टात काय होणार आहे उद्याच्या भागात असं आपण म्हणजे शर्वरी म्हणत असते. तर इकडे बघा आता जानकीने घड्या करते इकडे. आणि ऋषिकेश आलाय. ऋषिकेश काय झालं, त्या संपतबद्दल काही कळलं का, सापडला का तो असा प्रश्न जानकी विचारते. तर ऋषिकेश म्हणतो नाही ना, मी पण शोधतोच आहे त्याला असं म्हणतो, पण आपली सगळी माणसं त्याच्या मागावर आहेत जानकी, तरीसुद्धा त्याचा काहीच पत्ता लागत नाही आहे. आणि मग जानकी पण विचार करते पत्ता लागत नाही आहे म्हणजे असं विचारते, पाणी वगैरे देते ऋषिकेशला. अरे देवा म्हणते ऋषिकेश, तो गावात न पळून बिळून गेलं तर नसेल ना. तर ऋषिकेश म्हणतो मलाही तेच वाटतं जानकी, सयाजीरावांना अटक केल्यामुळे तो गावातून पसार झाला असू शकतो. पसार झाला असेल असं म्हणून जानकी विचारते. आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश पण विचारत आहे. आणि मग प्रेक्षकांनो ऋषिकेश तो म्हणजे तो संपतचा दुसरा माणूस तो मग तो आहे, त्याला आपण म्हणजे तो कोर्टात साक्ष द्यायला येणार आहे असं म्हणतात ऋषिकेश. आणि म्हणजे त्याला जितकं माहिती आहे तितकं तो सगळं सांगणारच आहे असं म्हणतो. आणि या सगळ्यामुळे गण्यामुळे संपतला शोधण्यात खूप मदत झाली आहे. आणि आता कोर्टात आपली केस खूप स्ट्रॉंग आहे असं सगळं चाललं आहे आता, त्यामुळे आपल्याला काही प्रश्न येत नाही आहे. आणि मग जानकीना प्रेक्षकांना आपल्याच विचारात बघून ऋषिकेश तिला प्रश्न विचारतो की जानकी काय झालं, तू कुठल्या टेन्शनमध्ये आहेस, कुठल्या विचारात आहेस असं विचारतो. तर जानकी सांगते की आज जोगतीन आली होती म्हणून त्या आल्या की नेहमी मला पॉझिटिव्ह वाटतं, म्हणजे त्या असे पॉझिटिव्हिटी देऊन जातात, पण यावेळेस आल्या त्यावेळी मला काहीतरी वेगळंच जाणवलं, काहीतरी वेगळंच त्या म्हणाल्या होत्या. मग काय म्हणाल्या असं ऋषिकेश विचारतो. तर जानकी सांगते जे काही म्हणाल्या ते, रात्र वैऱ्याची आहे वगैरे जे काही सांगितलं मागे ते सगळं सांगते जानकी ऋषिकेशला. सावध राहा, रात्र वैऱ्याची आहे, कुळबुडू देऊ नको वगैरे जे काही घडलं म्हणजे पदोपदी म्हणजे घात होईल तुमचा असं म्हणून सांगतात त्या, ते सगळं सांगते ऋषिकेशला इथे जानकी. आता ऋषिकेश त्यावर काय म्हणतो बघा. ऋषिकेशला जानकी म्हणते मला खरंच भीती वाटते, असं काय वाईट होणार आहे मला काय समजत नाही आहे. तर जानकी हे बघ नको काळजी करूस तू, असं काही होणार नाही असं तो विश्वास देतो, कारण आपल्या मनात चलबिचल सुरू असते त्यामुळे असे वाईट विचार येतात आपल्या मनामध्ये. आणि हे बघ तू काळजी करू नकोस असं तो विश्वास देतो. आणि त्या संपतला शोधण्याचा प्रयत्न करतोच आहे मी असं म्हणतो, पण काही झालं तरी सयाजीरावांची या केसमधून सुटका होणं शक्य नाही असं म्हणतो तो. तर जानकी म्हणते नक्की ना. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला नवीनच गोड बंगाल बघायला मिळणार आहे.
ते नेमकं काय असेल ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा, कारण नानांचा आवाज काढून इकडे सौमित्रावरच आळा घेतलेला गेला आहे. बघूया उद्याचा भाग इंटरेस्टिंग होतोय, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.